आजचा मेनू आहे खास, कारण आज आहे कोळंबीचा भात। मस्त आमचा सगळ्यांचा फेवरेट कोळंबीची बिर्याणी आहे। तर कोळंबी मस्त साफ करून मॅरिनेट करायला ठेवली हळद मीठ घालून, आणि एका पातेल्यामध्ये एका कढईमध्ये मी गरम पाणी उकळवायला ठेवले होते। त्यामध्ये सगळे खडे मसाले, मिरची, पुदिन्याची पानं, लिंबू, मीठ आणि भिजत घातला होता तांदूळ अर्ध्या तासासाठी, तर तो सुद्धा घालून घेतला। आणि इकडे मस्त कांदासुद्धा तळून घेते आहे। तर कांदा तळून घेते, इकडे एक साईडला मी भातसुद्धा शिजवून घेतला आणि एका चाळणीवरती काढून ठेवते आहे, म्हणजे त्यातली वाफ सगळी निघून जाईल। तर आपला कांदासुद्धा तळून झाला आहे, भात शिजवून झाले आणि कोळंबीसुद्धा मॅरिनेट करून झाली आहे। तर आता बिर्याणी करायला सुरुवात करायची। एका मोठ्या भांड्यात ज्यामध्ये तुम्ही बिर्याणी करणार असाल त्यामध्ये थोडं तेल घालून कांदा परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। आलं लसणाची पेस्ट घालून थोडं परतल्यावरती त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घातली आहे। तुम्ही इथे टोमॅटो कापूनसुद्धा घेऊ शकता। तर मी इथे प्युरी घातली आणि छान मिक्स करून त्यामध्ये सगळे मसाले घालणारे, हळद, लाल तिखट, बिर्याणी मसाला आणि धना पावडर घालून मिक्स करून घ्यायचे। तर हे मसाले घातल्यानंतर थोडी पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर घालून घेणार आहे आणि त्यामध्ये तळलेला कांदासुद्धा घालणार आहे, त्याने फ्लेवर खूप छान येतो। आणि त्यानंतर मॅरिनेट केलेली कोळंबी घालायची आणि त्यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं, म्हणजे कोळंबी शिजेल इतकं पाणी घालायचं, जास्त पण घालायचं नाही, नाही तर ग्रेव्ही पातळ होईल। तर त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि मस्त कोळंबी शिजू द्यायची आहे। झाकण ठेवून 5-10 मिनिटासाठी कोळंबी अशी शिजवून घ्यायची आहे। तर हे बघा, झाकण ठेवलं आहे आणि मस्त कोळंबी अशी दणकून शिजलेली आहे, बघू शकता। चेक करायची आपल्याला थोडी सॉफ्ट अशी झाली आहे की नाही। कोळंबी मस्त शिजली। आता मी त्यावरती भात घालते। तुम्ही 2 लेअरमध्ये सुद्धा बिर्याणी करू शकता, पण मी सगळा भात इथे घालते आणि त्यानंतर मी त्यामध्ये तळलेला हा कांदा घालते। कांदा मस्त कुरकुरीत झाला आहे। तर तळलेला कांदा घातल्यानंतर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालून घेते आणि थोडं मिक्स करून घेते, म्हणजे सगळ्या भाताला पुदिन्याचाच फ्लेवर येईल। आणि त्यामध्ये थोडं बिर्याणी मसाला घालते आहे। आणि साजूक तूप तर झालंच पाहिजे बिर्याणी म्हटले की त्यामध्ये त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो। तर इकडे एका कोमट पाण्यामध्ये थोडं फूड कलर मी भिजत घातला होता, तर तो सुद्धा घालून घेते। ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तर नका घालू। मस्त झाकण ठेवून ह्याला दम द्यायचं आहे। एक साईडला मी तवा गरम करायला ठेवला होता। तर आता 15 मिनटासाठी स्लो गॅसवर मी बिर्याणी मस्त शिजवून घेतली आहे, पण अर्ध्या तासानंतर ओपन केली आहे। मलाही रावत नव्हतं, पण मस्त अर्ध्या तासानंतर ही खूप छान अशी तयार होते बिर्याणी। तर आता आम्ही बिर्याणी खायला बसलो आहे, सोबत कोशिंबीर आहे। तुम्हाला आजची बिर्याणी कशी वाटली, कोळंबी बिर्याणी, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मस्त कोळंबी भात आम्ही खातो, एन्जॉय करतो आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात। बाय बाय।